तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरुवात केली होती. त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि मेल रिप्रोडक्टिव्ह होरल्सचा आपण अभ्यास केला. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, मेगास्पोरोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आणि अँटीपोडल सेल्स. चला तर मग सुरू करूया. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल्स. आपल्याला माहीत आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल्स हे त्याला काय म्हणतो आपण, गायनोसियम. गायनोसियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल्स. आता ह्या गायनोसियमलाच आपण काय म्हणू शकतो तर कार्पल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोसियम इज कॉल्ड ॲज द कार्पल्स. म्हणजे ह्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे 3 पार्ट ह्या कार्पल्समध्येच म्हणजेच गायनोशियममध्ये येत असतात. त्यामध्ये कोणते कोणते आहेत तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये जे काय आपले व्हाईट कलरमध्ये दिसतात ते आहेत ते ओव्ह्यूल्स. त्या ओव्ह्यूल्सवरून आणि ह्या कार्पल्सवरून पण काही फ्लॉवरमध्ये किंवा अँजिओस्पर्ममध्ये ते वगैरे काही पार्ट्स पडलेत, ते आपण पाहूयात. बघा, अ फ्लॉवर विथ मेनी फ्री कार्पल्स इज कॉल्ड ॲज द ॲपोकार्पस. म्हणजे ज्या प्लॅन्टमध्ये किंवा ज्या फ्लॉवरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे भरपूर की फ्री कार्पल्स दिसून येतात, त्या प्लॅन्टला किंवा त्या फ्लॉवरला आपण काय म्हणतोय, अपोकार्पस. सिनकॉर्पस फ्लॉवर इज वन दॅट हॅज मेनी कार्पल फ्यूज्ड टुगेदर. म्हणजे काही प्लॅन्टमध्ये काय असणार आहे तर अशा प्रकारचे मेनी कार्पल्स हे एकत्रित येऊन त्यांचं काय झालं असतं, फ्युजन झालेलं असतं. अशा काय म्हणतोय आपण, सिनकॉर्पस फ्लॉवर्स. त्याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे ब्रिंजल, आणि अपोकार्पसचं एक्झाम्पल आहे मिशेलिया म्हणजेच काय, आणि लोटस. अशा प्रकारचे वनस्पती आपण त्या प्लांटमध्ये बघणार आहोत. त्या अजून दुसरा प्रकार असा पडू शकतो की नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी व्हॅरीज इजी. म्हणजे प्रत्येक फ्लॉवरमध्ये किंवा ह्या ज्या ओव्हरीजमध्ये जे काय ओव्ह्यूल दिसते त्यांचा नंबर पण कमी जास्त होऊ शकतो आहे. म्हणजे ज्या काही प्लॅन्टमध्ये एकच ओव्ह्यूल्स आहे की ओव्ह्यूल आहे ह्याला काय म्हणतो आपण, युनि ओव्ह्युलेट. म्हणजेच ते एक्झाम्पल आहे आपल्याकडे व्हीट अँड मँगो. म्हणजे द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी आर व्हॅरियस. म्हणजे बघा, युनि ओव्ह्युलेट म्हणजे की काय की ज्या ओव्हरीमध्ये एकच ओव्ह्यूल असा दिसतोय, अशाला काय म्हणतो आपण, युनि ओव्ह्युलेट. त्याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतोय व्हीट किंवा मँगो. वेअरॅज द टोमॅटो अँड लेडी फिंगर आर द मल्टी ओव्ह्युलेट. म्हणजे ज्या ओव्हरीमध्ये ज्या प्लॅन्टच्या किंवा ज्या फ्लॉवरच्या ओव्हरीमध्ये भरपूर असे ओव्ह्यूल्स आपल्याला दिसून येतात, अशा प्रकारच्या वनस्पतींना किंवा त्या फ्लॉवरला काय म्हणतो आपण, मल्टी ओव्ह्युलेट. आता या ओव्ह्यूलचं पण टाईप आहे ते आपण बघूया नेक्स्ट स्लाईडमध्ये. नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. हा एक ओव्ह्यूलचा टाईप आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, ओव्ह्यूल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी अँड इज द अटॅच टू द प्लासंटा बाय द स्मॉल स्टॉक कॉल्ड ॲज द फनिक्युल्स. हा ओव्ह्यूल कुठं तर त्या ओव्हरीमध्ये तयार झालेला असतो किंवा अटॅच असतो आहे, आणि तो कुठं प्लासंटाला अटॅच असतो विथ द ऑफ द फनिक्युल्स. फनिक्युल्स हे मेन बॉडीला म्हणजेच त्या ओव्ह्यूलला हायलम मार्फत अटॅच असतो. द प्लेस ऑफ द अटॅचमेंट ऑफ फनिक्युलर विथ द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज द हायलम. म्हणजे या इथं हायलम आहे. आता ओव्ह्यूलमध्ये काय असते बघा, एक सेंट्रल पॅरेन्कायमस टिश्यू आहे. जो काय हा लेअर दिसतोय तो काय तर पॅरेन्कायमस टिश्यू आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूसेलस. न्यूसेलस म्हणजे काय, मध्यवर्ती किंवा सेंट्रल असणारा तो एक भाग आहे. त्या भागाला किंवा त्या सेंट्रल एरियाला एका कवरिंग दिलं गेलं आहे. कवरिंग त्यालाच काय म्हणतो आपण, इन्क्युबमेंट. इन्क्युबमेंट्स त्यामध्ये काय आहे तर आउटर इन्क्युबमेंट आणि इनर इन्क्युबमेंट असे 2 पार्टमार्फत आपण काय केले तर त्याला प्रोटेक्ट केले. आणि त्याचबरोबर त्या ओव्ह्यूलमध्येच किंवा ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये जो काय एक वरचा एरिया आहे तो काय, त्याला काय म्हणतो आपण, चलाजा. अशा प्रकारे एक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर यामध्ये ओव्ह्यूलमध्येच आपण बघणार आहोत की एक नॅरो ओपनिंग आहे. म्हणजे ह्या इथं आपल्याला एक ओपनिंग दिसतं आहे, त्याला काय म्हणतो आपण, मायक्रोफाइल्स. मायक्रोफाइल काय, इट इज द ओपनिंग अपोजिट टू द चलाजा. म्हणजे चलाजाच्या पूर्ण अपोजिटमध्ये ते काय आहे तर मायक्रोफाइल असं एक ओपनिंग आहे. आणि पूर्ण सेंटरमध्ये जे काय आहे तर एक एम्ब्रिओ सॅक आहे. म्हणजे जी काय आपल्याला सेंटरला दिसते ते काय आहे तर एक एम्ब्रिओ सॅक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतोय, फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट यामध्ये काय आहे तर त्याला आपण काय म्हणलो आपण, मल्टी न्यूक्लिअर. त्यामध्ये काय आहे तर
भरपूर असे न्यूक्लियस आहेत, 1 2 3 अशा प्रकारचे 6 ते 7 प्रमाणात 7 ते 8 असे न्यूक्लियस आहेत. आता हे कशा त्या पद्धतीने तयार होते त्यावेळेस आपण फिमेल गॅमेटोफाईट वेळेस बघू आपण. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे तो बघा, लक्ष द्या. एम्ब्रियोसाइक हे काय तर एक सेंट्रलला असणारे एक पार्ट आहे, तो आपण काय म्हणतो फिमेल गॅमेटोफाईट, आणि तो कसा आहे मल्टी सेल्युलर आहे. ठीक आहे, बघू आपण फिमेल गॅमेटोफाईटची कशा पद्धतीने आपण तयार होते बघा. यामध्ये आपल्याकडे आहे नेक्स्ट पॉईंट तर मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे काय होणार आहे तर मेगास्पोर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेटिस. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हेप्लॉइड मेगास्पोर्स फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर. डिप्लॉइड मेगा मदर सेल्स. म्हणजेच बघा काय होते तर एक मेगास्पोर मदर सेल आहे, यालाच काय म्हणतो आपण MMC सेल. त्या सेलपासून तयार होणारी प्रोसेस किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. बघू आपण ती मेगास्पोरोजेनेसिस काय आहे तर त्यालाच काय म्हणणार आहे आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. बघू आपण आता काय होते तर फिमेल गॅमेटोफाईट म्हणजेच त्यालाच काय म्हणणार आहे आपण मेगा स्पोर्स. म्हणजेच फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस ही कुठून चालू असते. मेगास्पोर मदर सेल अंडरगो द मिओसिस टू फ्रॉम द लिनियर ट्रीटेड हेप्लॉइड सेल दॅट इज मेगास्पोर. बघा पहिला काय झालं तर पहिली एक मिओसिस प्रोसेस कॅरी आउट झाली, ही आहे ती MMC सेल म्हणजेच मेगास्पोर मदर सेल आहे. त्याच्यामध्ये काय झालं मिओसिस झाल्यानंतर त्यापासून 4 हेप्लॉइड सेल तयार झाल्या, आणि त्या हेप्लॉइड सेलचं काय होते बघू आपण. द अप्पर 3 मेगास्पोर्स अबॉट अँड द लोएस्ट वन टुवर्ड द सेंटर ऑफ द न्यूक्लियस रिमेन फंक्शनल. म्हणजे ह्या 4मधील पहिल्याच्या 3 काय होत्या तर ॲबॉट झाल्या किंवा त्याला काय म्हणतो आपण डिसजनरेट झाल्या किंवा त्या काय झाल्या इनफंक्शनल झाल्या, आणि त्यातील जी काय शेवटची सेल होती म्हणजे ही सेल काय झाली तर फंक्शन झाली किंवा ते ॲक्टिवेट झाली. अजून काय होणार आहे पण त्यांच्यापासून त्यांची एक ग्रोथ होणार आहे, म्हणजे त्या सेलपासून जे काय न्यूट्रिशन भेटणार आहे त्यामार्फत त्याची ग्रोथ होणार आहे, आणि ही काय होणार आहे तर फर्स्ट फिमेल गॅमेट किंवा फर्स्ट फंक्शनल मेगास्पोर म्हणून ते ॲक्ट करणार आहे. नंतर इट अंडरगो द 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन. फ्री न्यूक्लिअर म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार आहे फक्त त्यांच्या न्यूक्लियसमध्ये अशा प्रकारच्या 3 मायटोसिस तयार होतील. बघा इथं पहिली मायटोसिस झाली, त्यामधून 2 न्यूक्लियस तयार झाले, नंतर नेक्स्टपासून 2 पासून 4 असे न्यूक्लियस तयार झाले, आणि तिसऱ्या मायटोसिसला त्याच्यामध्ये टोटल असे 8 न्यूक्लियस असे तयार झाले. जे बघा इथं आपण 1 2 3 4 आणि परत इथं 3 आणि असे 4 टोटल 8 न्यूक्लियस असे त्यामध्ये तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याकडे टोटल 8 न्यूक्लियाय असणारी एक आपल्याकडे इथे सेल आहे. नेक्स्ट स्टेप बघू आपण. दस द टोटल 8 न्यूक्लिया आर फॉर्मेड, 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर अँड इज कॉल्ड ॲज पोलार न्यूक्लिया. म्हणजे 8 न्यूक्लिया होते, जे काय 4 दोन्ही पोलला होते, त्यातला एक न्यूक्लिया काय झाला आहे तर सेंटरमध्ये मायग्रेट झाला आहे, आणि त्या न्यूक्लियाला काय म्हणतो आहे आपण पोलार न्यूक्लिया. म्हणजे ह्या पोलवरून एक न्यूक्लिया आणि ह्या पोलवरून एक न्यूक्लिया असा सेंटरकडे आला, आणि त्या न्यूक्लियाला काय म्हणतो आपण पोलार न्यूक्लिया. बघा 3 न्यूक्लिया टुवर्ड द मायक्रोपोलर एंड कॉन्स्टिट्यूट ऑफ द एक ॲपरेटस. म्हणजे ह्या साईडला जे काय मायक्रोपिलर एंड आहे, आपण जे काय पाठीमागं बघितलं होतं ते मायक्रोपिलर एंड आहेत, त्या एंडला काय म्हणतो आपण हेप्लॉइड एग किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एग ॲपरेटस. त्या एग ॲपरेटसमध्ये काय असणार आहे तर एक लार्ज सेंट्रल हेप्लॉइड एग सेल अँड 2 सपोर्टिंग हेप्लॉइड सिंग्राइड सेल. म्हणजे यामध्ये काय आहे तर एक सेंटरला जो काय आहे तो एक सेल आहे म्हणतो, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण फिमेल गॅमेट. म्हणजे बघा या इथं आपल्याला आता फिमेल गॅमेट तयार झालेलं दिसून येतो आहे, की जो काय सेंटरला आहे तो फिमेल गॅमेट आहेत, आणि 2 साईडला काय आहेत तर सिंग्रेड सेल्स आहेत. त्याला सिंग्रेड सेल म्हणजेच काय तर सहयोगी पेशी. 2 सेल्स ज्या आहेत त्या कशा आहेत सिंग्रेड्स आहेत, आणि एक असा काय आहे तर फिमेल गॅमेटोफाईट म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण एक सेल आहेत. आणि नेक्स्ट सिंग्रेड सेल कशा आहेत तर त्यांच्यामध्ये एक काहीतरी हेअर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला काय म्हणतो आपण फिलीफॉर्म ॲपरेटर. ते काय करत असते तर विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड द एग. बघा अशा पद्धतीने काय झाले तर इथं फिमेल गॅमेट तयार झालेले आपल्याला दिसते. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होते तर यांच्यामध्ये जे काय सेंटरचे
पोलार न्यूक्लियाय यांचं काय होतं तर न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि न्यूक्लिअर फ्युजन होऊन काय होणार आहे तर त्यांचा एक डिप्लॉइड सेल किंवा डिप्लॉइड न्यूक्लियस इथं आपल्याला तयार झालेला दिसतो आहे. म्हणजे आता आपल्याकडे काय आहे तर टोटल 7 न्यूक्लियस असणारी एक मल्टीसेल्युलर किंवा मल्टी न्यूक्लिअर सेल आहे. त्यामध्ये टोटल 6 हेप्लॉइड सेल्स आहेत आणि एक आहे तो डिप्लॉइड न्यूक्लियस आहे, त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी न्यूक्लियस. आणि पूर्ण ह्या सेलला काय म्हणतो आपण तर एम्ब्रियो सॅक, म्हणजेच ती काय तर फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन 7 न्यूक्लियाय. म्हणजे ह्यामध्ये काय झाले तर टोटल 6 हेप्लॉइड सेल आणि एक डिप्लॉइड सेल आपल्याला यामध्ये दिसून येते, त्यालाच काय म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे अँटीपोडल सेल्स अँड एम्ब्रियो सॅक. बघा अँटीपोडल सेल्स काय आहेत बघू आपण. अँटीपोडल सेल्स आर द ग्रुप ऑफ द 3 सेल प्रेझेंट ॲट द चलाजा एंड. म्हणजे या इथं ज्या काय सेलचा आपल्याला ग्रुप दिसतोय त्या सेलच्या ग्रुपला काय म्हणतो आपण अँटीपोडल सेल. त्या कुठं आहेत तर चलाजा एंडला आहेत. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू आपण. द 2 हेप्लॉइड पोलार न्यूक्लियाय ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज्ड फ्रॉम द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस जस्ट प्रायर टू द फर्टिलायझेशन. म्हणजे आपल्या इथं काय झालं तर 2 पोलार जे काय न्यूक्लियर होते त्यांचं काय झालं फ्युजन झालं आणि त्यांच्यापासून एक न्यूक्लियस तयार झाला, त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी न्यूक्लियर किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. म्हणजे आता काय झालं बघू आपण. दस द 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक. म्हणजे आपली जी काही 7 सेलपासून आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरपासून तयार झालेली जी काही एक मोठी लार्ज सेल आहे त्या सेलला काय म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक. कळलं. दिस मेथड ऑफ एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम द सिंगल मेगास्पोर इज डिस्क्राइब्ड ॲज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. म्हणजे जी आपली एम्ब्रियो सॅक आहे ती काय झाली तर एका सिंगल मेगास्पोरपासून, म्हणजे एका MMC सेल आपण पाहिलं होतं की मेगास्पोर मदर सेल, या सेलपासून ही आत्तापर्यंतची आपण फिमेल गॅमेटो टाईपची डेव्हलपमेंट पाहिली होती. त्या डेव्हलपमेंटला काय म्हणतो आपण मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. म्हणजे एकाच मेगास्पोरपासून तयार झालेली डेव्हलपमेंट. नेक्स्ट पार्ट आहे. इन अँजिओस्पोर द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरिक दॅट इज विदिन द मेगास्पोर. म्हणजे मेगास्पोरच्या आतमध्ये या डेव्हलपमेंट झालेल्या प्रोसेसला काय म्हणतो आपण एंडोस्पोरस डेव्हलपमेंट. म्हणजे गॅमेटोफाइट अँजिओस्पोरमध्ये गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी आहे एंडोस्पोरस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. फिमेल गॅमेटोफाइट इज कलरलेस एंडोस्पेरिक अँड इज कॉन्सल्ड इन द होईल एन्क्लोजर बाय द ओव्हरी. म्हणजे ज्यातील जो फिमेल गॅमेटोफाइट आहे तो कसा आहे एंडोस्पेरिक आहे आणि तो काय केला आहे तर ओव्ह्यूलमध्ये एन्क्लोज केला आहे. म्हणजे ओव्हरी ही म्हणजे ओव्ह्यूल हा ओव्हरीच्या आतमध्ये काय केलं आहे आपण त्या फिमेलमध्ये एन्क्लोज केलेत, म्हणजेच काय केले तर त्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अँटीपोडल सेल्स पाहिलेत. बघा या अँटीपोडल सेल्स आहेत हे कुठं एम्ब्रियो सॅकमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि हे आपण बघितलं आता की फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंटल एक डायग्रॅम आहे. हे डायग्रॅम तुम्ही नोटबुकमध्ये ड्रॉ करून त्याची प्रॅक्टिस करून घ्या, एक्झामसाठी हे महत्त्वाचं आहे. पुढील पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पॉलिनेशन, टाईप ऑफ पॉलिनेशन, एजंट ऑफ पॉलिनेशन आणि आउटब्रीडिंग डिव्हायसेस. मित्रांनो तुम्ही ह्या सध्या लॉकडाऊनमध्ये घरी अभ्यास करतच आहात, त्याचबरोबर आपण जे काही व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर आवडल्यास ते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.